आपल्या ताकदीवर आलात तर ठीक, पण मी फोडून आलो, असं जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका मुलाखतीत मी पुन्हा येईन या कवितेबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण त्यानंतर 2.5 वर्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन झालं. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा आलो, पण 2 पक्ष फोडून आलो. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. घर फोडणं, पक्ष फोडणं याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे. आपल्या ताकदीवर आलात तर ठीक आहे, पण मी फोडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं. याची दखल महाराष्ट्राने घेतलेली आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचं वय काय होतं हे तपासून पहा. जर शरद पवारांनी ठरवलं असतं तर त्या 25व्या वर्षीच खासदार झाल्या असत्या. एक बाप म्हणून त्यांचं प्रेम जरूर आहे, पण ते असावं. पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ताच म्हणजे माझा, तोच माझ्या विचारांचा वारसदार हे शरद पवारांच्या वागण्यातून दिसतं, असंही आव्हाड म्हणाले. असं मी म्हणत होतो, मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो. आता आणि घर फोडणं, पक्ष फोडणं ह्याला जर स्वतःच्या नीतीचा भाग कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे. आपल्या ताकदीवर आलात ठीक आहे, पण मी फोडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं. त्याची दखल महाराष्ट्राने घेतली. शरद पवार हे BJPचे वैयक्तिक शत्रू आहेत. त्यांना माहिती आहे. मला आठवतं 93 साली गोपीनाथ मुंडेंनी उघडलेली मोहीम, ते शरद पवारांना व्यक्तिगत टार्गेट करत होते. कारण का त्यांना दिसत होतं की इथे मतांचं एकत्रीकरण, वेगवेगळ्या पक्षांचं एकत्रीकरण, त्यांचे जे वेगवेगळे संबंध आहेत लोकांबरोबर, त्याच्या बाहेर ती लोक जात नाहीत. आणि त्यामुळे शरद पवार संपले तर महाराष्ट्र मोकळा होईल जातीयवादासाठी. हे BJPला 90 सालीच कळलं होतं आणि तेव्हापासून त्यांचे चालू आहे. पण त्यांना आजपर्यंत यश आलं नव्हतं. पण अजितदादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या गळाला लागला. मला आठवतं की जेव्हा समृद्धी महामार्गाचं काम अनाऊन्स झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तेव्हाचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथे सांगितलं की आता हे काम MSSRDC करेल. तेव्हा MSSRDCचे मंत्री होते एकनाथ शिंदे साहेब. तेव्हा मी विधानसभेत ओरडलो होतो, मोठा मासा गळाला लावला, आणि ते अंतिमतः सत्य झालं. हे माझं वाक्य होतं, मोठा मासा गळाला लावला. चंद्रकांत पाटील बारामती बोलले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.